अगं नीट माना पॅडल. मी काय पहिल्यांदा बोटीत बसून राहिले की काय? तुमचं हे असं असतं, घटक्यात तोळा घटक्यात मासा. म्हणजे पान इतके दिवस तुम्ही माझ्याशी बोलत पण नव्हते, आणि आता आपण बोटिंग बिटिंग करतोय, एकत्र गप्पा बिप्पा मारतोय. अगं तेवढंच जरा चेंज. म्हणजे कसं निवांत गप्पा होतच नाहीत ना, इथे जरा शांतता आहे, म्हटलं निवांत बोलता येईल. मला तर काही बोलावंसच वाटत नाही, फक्त तुमच्या बरोबर निवांत बसून राहावं. किती दिवसांनी असं निवांत भेटून राहिलो नाही आपण. मला आता काय आठवते माहिती? नागपूरचा अंबाझरी तलाव, बरोबर? किती मनकवडे आहात हो तुम्ही. तुम्हाला कसं कळलं? न कळायला काय, राधिका तुझ्या जे काही मनात असतं ना ते लगेच चेहऱ्यावरच दिसतं बघ. इतके दिवस माझ्या मनात काय चाललं होतं हे नाही का कळलं? नाही म्हणजे तुम्हाला दुखवायचं नव्हतं, मला सहज मनात प्रश्न आला म्हणून विचारला. अंबाझरी तलावात काय मज्जा यायची ना बोटिंग करताना. मस्त कॉलेजला चाट मारून बोटिंग करायचं. या आमचे अकाउंटचे सर होते ना, तावडे सर, त्यांनी तर माझ्या विरुद्ध फतवाच काढला होता. काय? इतका छान नाही का म्हणायचं मला. का? काहून काय काहून, कॉलेजमध्ये असायचो कुठे मी. हे नव्हतं तुम्ही मला सांगितलेलं. आता बोलता बोलता सहज आठवली म्हणून सांगितली. आणि ती आपण कुठली फिल्म पाहिली होती शाहरुख खानची? त्यातलं गाणं तुम्ही सारखं म्हणायचं माझ्याकडे पाहून. ते भोली सी सूरत, आंखों में मस्ती, दूर खड़ी शर्माए, आय हाय. एक झलक दिखलाए, कभी कभी आंचल में छुप जाए, आय हाय. मेरी नजर से तुम देखो तो यार नजर वो आए, भोली सी सूरत आंखों में मस्ती, दूर खड़ी शर्माए, हाय हाय. जमलं की नाही? जमलं एकदम बढिया. कधी कधी ना सुखाच्या आठवणीच रडवून जात. तुम्ही माझ्या आयुष्यात परत आले नसतात तर काय केलं असतं मी. पण आता आलोय ना. व्हॉट? असं नुसतं सांगून ऐकणार आहे का तू माझं? का नाही ऐकणार? का नाही ऐकणार? त्यांनी नंबर ब्लॉक केलाय माझा, कॉल जातच नाही, मेसेजचा प्रश्नच नाहीये काही. आणि तुम्ही दोघींनी सांगितलं तर काय त्याला विश्वासच बसणार नाहीये. खूप क्रुशियल इन्फॉर्मेशन आहे यार, कसं कळेल त्याला? काय करायचं? हो ना. आणि गुरुनाथना कसंही करून हे कळलंच पाहिजे की तो कुणाल रेवतीच्या ऑफिस मध्ये काम करतो. पण हे कळणार कसं? आपण जर त्याला प्रूफ दिलं तर? कसलं प्रूफ? म्हणजे ते दोघं एकत्र काम करत असल्याचा. पण असं कसं प्रूफ देणार? कम ऑन गाईज, फोटो पाठवू शकतो आपण. गुड आयडिया. पण त्यासाठी आधी त्यांचा फोटो क्लिक करायला लागेल. त्यासाठी आपल्याला रेवतीच्या ऑफिस मध्ये जायला लागेल. पण कोण जाणार? ईशा तर जाऊ शकत नाही आणि माझा तर काही प्रश्नच नाही. मी जाईन ना. तसंही राधिकाला माहितीये की मी नवीन जॉब शोधतेय. असंच काहीतरी कामाचं निमित्त काढेन आणि जाईन. रिली सॅम, जाशील तू? हाऊ स्वीट यार, तू ग्रेट आहे, तूच करू शकते. बघते मी कसं मॅनेज होतंय. त्यांच्या नकळत त्यांचा पिक्चर काढेन आणि मग तो आपण गुरुनाथला पाठवूया. पण एवढं सगळं करून त्याचा विश्वास बसेल का? हा, म्हणजे पटकन कदाचित त्यांचा विश्वास नाही बसणार, पण त्यांच्या डोक्यात हे नक्कीच चालू राहील, सबकॉन्शियस माइंडला. म्हणजे वरवर त्यांनी दुर्लक्ष केलं
तरी ते नक्की फाइंड आउट करतील की कुणाल आणि रेवती एकत्र कसे. राईट. गॉड लेट्स होप फॉर द बेस्ट. बघते मी काय करायचं ते. थँक्यू मॅम. Hi Gary, you miss me na? याचे भास होत आहेत मला, कारण अजूनही मनातनं जातच नाहीये ती. हे जुरणं होणं बंद कर. एकदा त्या दलदलीतून बाहेर पडलायस, पुन्हा त्या दलदलीत घुसू नको. नाही, पण असं होऊन चालणार नाही. बाबा म्हणतात ते बरोबर आहे. मलाच मनाचा निग्रह करून शनायाला मनातून काढून टाकायला हवं. 4-5 दिवसात पुण्याला गेली की माझ्या नजरेसमोरून दूर होईल. आता यापुढे फक्त राधिका, अथर्व आणि माझ्या कामाचाच विचार करेन मी. गुरु, घे बरं, चहा तयार आहे. आलो आलो. ये बस, ये गरम गरम आहे तुझी. हो. सायंकाळी घरी लवकर येशील. का ग? नाही, आपलं मला असं वाटते अथर्वला आणि राधिकाला जेवायला बोलवावं. खर तर तू त्यांना राहायला नाही, तो निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा आहे. आम्ही काय त्यामध्ये पडणार नाही. पण आपलं एकत्र बसावं, बोलावं, एकत्र जेवावं, नाही का? अरे पाणी नाही घेतलं, तू पाणी घे ना. नाही. नाश्ता झालाय, आणते. पी चहा पी. ते बाबा बोलत होते मस्तपैकी रात्री छान कॅट गिट खेळूया, मजा करूया. खूप दिवस झाले ना असं एकत्र बसलो नाही, बोललो नाही, गप्पा नाही मारल्या. करतो प्रयत्न लवकर यायचा. चल. अथर्वलाही तुझं फार आहे बरं, सारखं आपला बाबा बाबा करत असते. लवकर निर्णय घे बरं गुरु. सुनबाईला आणि अथर्वला घरी घेऊन ये त्यांच्या हक्काच्या. त्यांच्या बगर घर कसं सुना सुना वाटते. सगळं नीट होईल लवकर. लवकर काळजी काही करू नाही. हा तेच. आणते, पोय झालेत, आणते. समिधा, हं? डबा घेऊन जा बरं. थँक्यू. थँक्यू काऊन म्हणतेस? तू डबा विसरलीस ना, कमालाच वाईट वाटत. नाही, इतक्या दूर कामासाठी जातेस, परत तिथे काम करतेस, त्यातनं डबा विसरली तर बाहेरचं खायला लागतं तुला. नाही, आपला डबा आपल्या जवळ असलेला बरा. उगाच तब्येत बिघडली तर. हो, ऍक्च्युली राधिका, तुला खरं सांगू, मला ना या जॉबचा खूप कंटाळा आलाय. खूप प्रेशर असतं ग. तुला सांगायला हरकत नाही, मी नवीन जॉब बघतेय आणि आजच या जॉबचं रेझिग्नेशन लेटर देते. हो का? हा त्याने ऐक, एक गुड न्यूज आहे. काय काय झालं? रेवतीच्या ऑफिसमध्ये कुणाल नावाचा एक मुलगा काम करतोय. ही न्यूज करेक्ट आहे. आणि आणि मला असं वाटतंय की तुझ्या ओळखीचा जो कुणाल आहे ना, तो हाच असणार. प्रिय लाइए, चिट्ठी दीजिए, कबूतर हाजिर है.